काय सांगाल माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह 13 जणांविरुद्ध दोषारोपपत्र जे आहे ते दाखल झालेलं आहे? नमस्कार. काल रोजी सेशन कोर्टात ललित विजय कोल्हे आज यांच्याबद्दलचं जो काही प्रकरण आहे त्यात पोलिसांनी काल चार्जशीट दाखल केलेली. चार्जशीट ही कालच्या कोर्टात दाखल झालेली आहे. ती नंतर वरच्या सेशन्स कोर्टात वर्ग होणार आहे. काल 2 प्रोसिडिंग झालेले कोर्टात, जिल्हा कोर्टात. एक जी काही प्रोसिडिंग झालेली, कारवाई झालेली आहे ती आम्ही जी दाखल केलेली होती की ललित विजय कोल्हे यांना आता नुकत्याच महानगरपालिकेचे जे काही इलेक्शन डिक्लेअर झालेले ते इलेक्शन लढवण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. त्याचसोबत सध्या ते नाशिक सेंट्रल जेलला आहे, तर त्यांना इलेक्शनच्या जे काही प्रक्रिया असतात, जसं नॉमिनेशन फॉर्म्स भरायचं असतं, ॲफिडेविट दाखल करणं असतं, त्यासाठी त्यांना नाशिक जेल ते जळगाव जेल त्यांना शिफ्ट करावं. या संदर्भात काल आम्ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जळगाव यांच्या कोर्टात अर्ज दाखल केलेला होता मागच्या आठवड्यात. तो काल निकाली लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये मेहरबान जळगाव कोर्टाने ललित विजय कोल्हे यांना 29/12/2025 ते 3/1/2025 पर्यंत त्यांना नाशिक सेंट्रल जेल ते जळगाव जेलमध्ये येण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे. ह्या दरम्याने परवानगी देताना कोर्टाने त्यांना काही अटी व शर्तीही टाकलेल्या आहेत. त्या अटी शर्ती म्हणजे जे आहेत त्यात प्रमुख त्यांचं कोर्टाचं असं म्हणणं आहे की ही जी काही शिफ्टिंग त्यांना नाशिक जेल ते जळगाव जेल केलेली आहे ही फक्त इलेक्शन प्रोसेसमध्ये जे काही कागदपत्र असतात, जसं नॉमिनेशन फॉर्म आहे, ॲफिडेविट दाखल करणं, तर त्यासाठीच ही फक्त परवानगी त्यांना दिली गेलेली आहे ती नाशिक जेल ते जळगाव जेल शिफ्ट करण्याची. त्याचसोबत या दरम्याने त्यांनी कुठल्याच मीडियाला, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया त्यांना संपर्क करता येणार नाही. त्याचसोबत कुठल्याही प्रचारासंदर्भात इलेक्शनची जी काही प्रोसेस असते त्यात त्यांना सहभाग घेता येणार नाही. ही अटावर त्यांना नाशिक जेल ते जळगाव जेलला त्यांना शिफ्ट केलेलं आहे. न्यायालयातून उमेदवारी अर्ज भरणार होते? हां, ते 100% ते आता फॉर्म भरतील. बाकीचे विषय मला माहिती नाही, परंतु कोर्टाने त्यांना जनरली काय असतं कायद्यामध्ये तरतूद आहे की जोपर्यंत माणसाला शिक्षा लागली नसेल तर तो जेलमधूनही फॉर्म भरू शकतो. तर त्या अनुषंगाने आम्ही तो अर्ज दाखल केलेला होता आणि तो अर्ज कोर्टानेही असं म्हटलेलं आहे की तुम्ही जेलमधून जोपर्यंत तुम्हाला शिक्षा लागलेली नाही तोपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात आणि त्या अनुषंगाने ते फॉर्म भरतील. अर्ज भरतील म्हणजे नेमकं ते थेट महापालिकेतून अर्ज दाखल करतील की त्यांचा प्रतिनिधी दाखल करणार आहे? हे बघा, आता ही जी काही प्रोसिजर ही आता इलेक्शन कमिशनने जे काही रूल्स लावून दिलेले आहे त्या हिशोबानेच ही पूर्ण प्रक्रिया पार पडेल. आता काल जी काही प्रोसिडिंग कोर्टात झालेली त्याबाबतची माहिती मी आपल्याला दिलेली आहे. तो आदेश आज सुट्टीचा दिवस येतो, तो आदेश उद्या आमच्या हातात येईल. तो आदेश आम्ही नाशिक सेंट्रल जेलला आम्ही कळवू आणि त्यानंतर 29ला इफ एव्हरीथिंग गो स्मूथली तर त्यांना 29/12ला ते नाशिक जेल ते जळगाव जेलला ते शिफ्ट करतील आणि नाशिक जेल ते जळगाव जेल आल्यानंतर जे कोणी इलेक्शन ऑफिसर असेल, ज्याला आपण रिटर्निंग ऑफिसर म्हणतात, त्यांच्या कायद्याप्रमाणे, त्यांच्या नियमाप्रमाणे तो अर्ज आम्ही भरू.